हॅलो स्टुडंट. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये काय पाहिलं तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, त्याच्यामध्ये काय पाहिलं तर वेगवेगळी जी मूलद्रव्ये होती ते कशा प्रकारे ग्रुप्स पिरियड म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यामधलं एक प्रकारे काय म्हणूया महत्त्वाच्या काही बाबी बघितल्या. परंतु आपल्याला जसं की जगामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह असतात आणि काही निगेटिव्ह असतात, तसं आपल्याला काही जे मेरिट्स आहेत म्हणजे पॉझिटिव्ह जे त्याच्या बाजू असतील की कशाच्या पिरियडिक टेबलच्या, ते आपल्याला आज पाहिजे की मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, की त्याचे काय गुण होते. त्रुटी नाहीत बघायचे, डिमेरिट नाही बघायचे, डिमेरिट पुन्हा पाहिजे. परंतु आजच्या पिरियडमध्ये फक्त आपल्याला काय पाहिजे की मेरिट्स कोणकोणते. हां, सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. विज्ञान जर पाहिलं गेलं तर खूप अशा प्रकारे सारखे बदल होतात आणि त्याच्या सातत्याने काय होतं, त्याच्यामध्ये एक प्रकारे चेंजेस होतात, प्रोग्रेसमेंट सातत्याने चालू असते. परंतु आपल्याला इथं जर पाहायचं झालं, आज आपल्याला पूर्णरित्या म्हणजे पॉईंटनुसार घ्यायचं आहे, कारण मेरिट जे सांगितले गेले ते मुद्द्यानुसार आपण टेक्स्च्युअल घ्यायचे. कारण आपला टेक्स्च्युअल जर नाही घेतलं गेलं पुस्तकाच्या भाषेमध्ये तर आपलं लेक्चर जायचं एकीकडे आणि मुद्दे राहायचे दुसरीकडेच. त्यामुळे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे इथं जर आपण जर पाहिलं की इथं जो लॉ अप्लाय केला गेला, आपल्याला अगोदर सगळ्यात महत्त्वाचं की मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, विच इज द मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. कोणता लॉ होता, कोणता नियम होता, त्याच्यामध्ये एलिमेंट्स ते कसे प्रकारे अरेंज केले होते, तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस, अणुवस्तुमानानुसार अरेंज केले होते. बट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे आपण तो लॉ तयार केला गेला किंवा तो निर्माण केला गेला कुणी तर मेंडेलिव्ह, की हे आवर्ती फल असतात, गुणधर्म कशाचे असतील तर एक प्रकारचे पिरियडिकली, म्हणजे आपण आवर्ती फल, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक मासे, अणुवस्तुमानांकाचे असते. परंतु इथंच आपण जर पाहिलं गेलं तर मेंडेलिव्हनी काय केले गेले, देर आर व्हेरियस एलिमेंट. हाऊ मेनी एलिमेंट? 63 एलिमेंट्स वेअर नोन. कारण सारखं मी त्याच्यावरती स्ट्राईक करतोय काय नेमकं की किती मूलद्रव्य कोणत्या कालावधीमध्ये होते. तर या कालावधीमध्ये किती होते? 63. न्यूलँडच्या कालावधीमध्ये किती होते? 56. अँड बेवेरेना ट्राईडच्या तर किती होते? 30+. असं. परंतु आपल्याला इथं काय पाहिजे तर एक प्रकारे त्याचे गुण काय. तर फर्स्ट मेरिट्स ऑफ दिस मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट डिवाइज so as to give them proper places in periodic table or according with their properties. म्हणजे गुणधर्मानुसार काय केले गेले होते, त्यांच्यामध्ये जी मूलद्रव्यांची जी मांडणी केली होती, प्रॉपर प्लेस केली होती, योग्य पद्धतीने केली गेली होती. कशी योग्य पद्धतीने? जसं की आपण हायड्रोजनच्या बाबतीत बघितलं की हायड्रोजनला प्लेसमेंट ही स्पेशल दिली होती, जी तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये पाहिली गेली की पहिल्या गणामध्ये आणि पहिल्या आवर्तनामध्ये. बरोबर आहे. कारण किती हाऊ मेनी ग्रुप्स प्रेझेंट इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, कारण कन्फ्युजन होणार आहे परत पुन्हा तुमच्या मॉडर्न पिरियड. आता आपल्याला परत पुन्हा डिमेरिट झाल्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिजे आणि त्याच्याशी ह्याच्याशी लॉच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या काही वैशिष्ट्याबद्दल. जसं की आता ग्रुप्स असते, ग्रुप्स किती सांगितले मी इथं 1 to 8 रोमन अंकामध्ये. तिकडं किती होते तर 18 ग्रुप्स सॉरी. त्याच्यामधले शेवटचा 18व्या गणाला 0 ग्रुप सुद्धा म्हटलं तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जे आपण पाहणार आहेत नेक्स्ट. असं जसं की आता फॉर एक्झाम्पल जसं मी हायड्रोजनच्या बाबतीत सांगत होतो, जसं की तिथे पहिल्या गणामध्ये स्थान निश्चित केलं. किंवा अणुवस्तुमानांच्या बाबतीत असेल की प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमच्या बाबतीत सुद्धा आपण जर पाहिलं गेलं तर ते किती होतं प्रिव्हियसली 14.9 इतक्या प्रमाणामध्ये त्याचं ग्राह्य धरलं जायचं पूर्वीच्या काळी. पण वॉज चेंज टू करेक्ट द व्हॅल्यू ऑफ 9.4 ही करेक्ट केली गेली. त्यामुळे त्याचं स्थान जर आपण जर पाहिलं गेलं तर तुम्हाला दुसऱ्या गणामध्ये तिथं पिरियडिक टेबलमध्ये पाहायला मिळते की जो बोरॉन आहे नंतर आपल्याला जो पाहायला मिळतो, बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन. हे सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याला काय म्हणूया, फर्स्ट एक प्रकारे आपण मेरिट्स म्हणूया. सेकंड अनदर वन, दुसरं आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरलं जाणार आहे, कारण त्याच्यावर एक क्वेश्चन विचारला तो सातत्याने. तुम्ही बोर्ड एक्झामचे पेपर जर पाहिले गेले तर त्याच्यामध्ये विचारला गेला की मेंडेलिव्ह व्हॅकंट प्लेसेस इन पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट. जर आपण त्याच्यावर क्वेश्चन बी पाहिला, थिंक ओव्हर इट किंवा थिंक अबाउट इट, त्याच्यावर विचार करा म्हणून की काही व्हॅकंट प्लेसेस तयार केल्या गेले आहेत. कशामध्ये तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये रिकाम्या जागा सोडल्या गेल्या आहेत.
नॉट डिस्कवर टिल देन. कशासाठी त्याच्या तशा प्रकारे केले गेले की त्या कालावधीमध्ये त्यांची मूलद्रव्यची नावं त्यांना काय माहीत नव्हते, परंतु त्यांनी एक प्रकारे तिथं काय केलं गेलं तर त्याचं अणुवस्तुमान प्रेडिक्ट केलं गेलं की त्याचं एक अणुवस्तुमान दिलं की जे असेल 44, 68 अँड 72 जे थर्ड और फोर्थ ग्रुप असेल, और आपण जर तसं जर पाहिलं गेलं तर फोर्थ और फिफ्थ पिरियडमध्ये असेल ते सुद्धा विचारलं जातं कितव्या गणामध्ये कितव्या आवर्तनामध्ये. तर ते टाकलं गेलं. 3 ऑफ दीज अननोन एलिमेंट्स वीआर गिवन, म्हणजे त्याला ते 3 जे अननोन एलिमेंट होते ह्याच्यावर एक प्रश्न विचारला गेला आहे बोर्डवरती की जो प्रिडिक्टेड एलिमेंट जे आपण म्हणू, प्रिडिक्टेड एलिमेंट जे असतील, नंतर जे आपण जे म्हणू ॲक्च्युअल एलिमेंट, ते नंतर परत पुन्हा काय केले गेले तेच म्हणजे पेअर झाले गेले. प्रेडिक्टेड कोणते होते, एक प्रकारे आपण जर पाहिलं गेलं तर एक सांगितलं गेलेले की इका एक त्यांनी तिथे एक शब्द तशा स्वरूपाचा वापरला गेला की एक जर आपण जर पाहिलं तर इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, लास्ट वन इका सिलिकॉन. हे एक प्रकारे काय केले भाकीत केलेले बोलतो, परंतु अगदी सेम त्याचाच परत पुन्हा इन फ्युचर भविष्यात ज्यावेळेस तो पिरियडिक टेबल कम्प्लीट केला गेला सद्यस्थितीला जो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो आपण जर पाहायला गेला तर अक्षरशः ॲक्च्युअल एलिमेंटमध्ये जर आपण जर पाहिलं तर त्याच्या ही पेअर एक्झामला विचारली गेली, कोऑर्डिनेशन, कोरिलेशन किंवा मॅच द पेअरमध्ये बोर्ड एक्झाममध्ये. इका बोरॉनच्या जागेवरती कोणता जो एलिमेंट आहे तो डिस्कवर केला गेला तो कोणता असेल तर स्कँडियम. कोणता आहे, कॅपिटल एस स्मॉल सी. स्कँडियम इका बोरॉनच्या ऐवजी काय केलं गेलं, स्कँडियम हा ॲक्च्युअल एलिमेंट डिस्कवर केला गेला. नेक्स्ट अनदर वन इका ॲल्युमिनियमच्या जागी कोणता केला गेला की इका ॲल्युमिनियमच्या स्कँडियम जो केला गेला, नंतर गॅलियम जो आपण त्याला कॅपिटल जी अँड स्मॉल ए त्याची जर आपल्याला सिम्बॉल असणं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे इका बोरॉन, स्कँडियम, इका ॲल्युमिनियम, गॅलियम अँड इका सिलिकॉन, जर्मेनियम. जी ई, कॅपिटल जी और स्मॉल ई त्या स्वरूपामध्ये आपल्याला हे 1, 2, 3 हे आपल्याला मॅच द पेअरमध्ये सुद्धा काय केले गेले विचारले गेले. ते कोणते ॲक्च्युअली म्हणजे एक प्रकारे जे प्रिडिक्ट केले गेले ते सापडले गेले परत पुन्हा भविष्यामध्ये. बट आणि त्याच्यावर जे ॲटॉमिक मास आहे 44, 62 और लास्ट वन 72 रिस्पेक्टिव्हली, आणि त्याच्या पुढे काय केले ते फिल्ड आउट केलेलं आहे, म्हणजे मोकळं सोडले गेलं, म्हणजे भरलेलं नाही आहे आणि ते हे मूलद्रव्य होते. त्याच्याबद्दल आपल्याला पाहावं लागेल की नॉट ओनली दिस बट देअर प्रॉपर्टीज वी आर ऑल्सो प्रिडिक्टेड. जरी ते सापडले गेले नसेल परंतु त्यांचे गुणधर्म त्यांनी काय केले गेलेले होते, बाकीत केले गेलेले होते, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. देन डिस्कवर्ड नेम स्कँडियम, गॅलियम और जर्मेनियम, बट द प्रॉपर्टी ऑफ दिस एलिमेंट मॅच विथ दोज प्रिडिक्टेड बाय मेंडेलिव्हज टेबल. म्हणजे जर आपण जो खाली बी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं गेलं तर एक प्रकारे आपण टेबल छोटासा तयार केला गेला आहे की त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं की त्याच्या प्रॉपर्टी असतील यांच्या कुणाच्या तर प्रिडिक्टेड केल्या गेल्या, परंतु ॲक्च्युअलशी काय झाली ते अगदी साम्यता झाली, म्हणजे त्यांच्यामध्ये रिझेंबल प्रॉपर्टी झाली, सारखेपणा दाखवण्यात आला किंवा दाखवला गेला भविष्यामध्ये. की तो मग ॲटॉमिक मासच्या बाबतीत असेल, डेन्सिटी असेल, मेल्टिंग पॉईंट असेल, फॉर्म्युला ऑफ क्लोराईडशी त्यांची जी संयोग करण्याची क्षमता आहे ती असेल, किंवा फॉर्म्युला ऑफ ऑक्साईडची संयोग पावण्याची क्षमता असेल, किंवा नेचर ऑफ ॲम्फोटेरिक ऑक्साईड ते एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲम्फोटेरिक ऑक्साईड हा एक नवीन एक शब्द आपल्याला पाहायला मिळतो, तसा आहे पुढे मी. ॲम्फोटेरिक मीन्स म्हणजे त्याला आपण एकदम जनरली आपल्या मदर टंगमध्ये जर म्हटलं तर उभयच्या. ॲम्फोटेरिक म्हणजे काय, उभय दोन्ही, आयदर ॲसिड ऑर बेस. रिॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशीलता जर पाहिली गेली तर जर फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम या मूलद्रव्याच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर हा ॲल्युमिनियम काय होतो, आम्लासोबत बी, ॲसिडसोबत बी आणि बेससोबत बी रिॲक्ट केला जातो, त्यामुळे त्याला काय म्हटलं ॲम्फोटेरिक. रिॲक्टिव्हिटी
दॅट इज ॲसिड ॲज वेल ॲज बेस, आम्लासोबत असेल किंवा आम्लारीसोबत असेल, त्यामुळे त्याला म्हटलं. मग तिथं तुम्हाला इका ॲल्युमिनियम जो आपल्याला जो प्रिडिक्ट केला गेलेला आहे, आणि त्याच्याशीच परत पुन्हा गॅलियम, इका ॲल्युमिनियमच्या जागी काय केला गेला, गॅलियम हा जो आहे त्याच्याशी अगदी रिझेंबल प्रॉपर्टी दाखवते. तो कसा 68 असेल इकडे ॲटॉमिक मास कुणाचं, इका ॲल्युमिनियमचं प्रिडिक्ट केलं गेलं. तर इन फ्युचरमध्ये जर आपण जर पाहिलं गॅलियमचं काय निश्चित केलं फायनली झालं तर 69.7, डेन्सिटी असेल 5.9 तर 5.94, अगदी रिझेंबल दाखवते. मेल्टिंग पॉईंट असेल लो असेल तिकडे सुद्धा ॲक्च्युअलमध्ये 30.2 म्हणजे कमीच आहे. आणि फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, फॉर्म्युला ऑफ क्लोराईड यांच्याशी असेल आणि उभयचरच असणार हे प्रिडिक्टेड आणि तुमचे ॲक्च्युअल. हा झाला तुमचा कोणता, सेकंड. परत पुन्हा आपल्याला तिसरं एक सांगितलं गेलं आहे, म्हणजे आपल्याला एक्झामला 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला आपल्याला काय करतो, हा प्रश्न पडतो की मेंडेलिव्ह मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. लास्ट वन काय आहे, देअर वॉज नो प्लेसेस रिझर्व फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. की आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, नोबल गॅसेस. ही जी नोबल गॅसेस पहिले म्हणजे नोबल गॅसेस विषयी मी सुरुवातीला सांगितलं, दे डू नॉट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन, इट इज स्टेबल बाय मीन्स ऑफ केमिकल. म्हणजे हे कसे असतात, स्थिर असतात. रासायनिक भाषेमध्ये जर पाहायचं झालं तर ह्यांचा काय होत नाही, डू नॉट प्रोड्यूस कंपाऊंड, यांचा काय होत नाही, कंपाऊंडच तयार होत नाही, संयुगच तयार होत नाही. जसं आपण अजून दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, ज्यावेळेस आपण या कॉलनीमध्ये राहत असतो तर त्यावेळेस काय केलं जातं की आपण शेजारच्याकडे जाऊन शेजारची आपल्याकडे येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एक प्रकारे ठीक आहे, ओके, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसमुळे आपण करू शकतो ती परिस्थिती अशी, परंतु ही एक प्रकारे डिझास्टर आपत्ती असल्यामुळे आपण सद्यस्थितीला आहोत, परंतु प्रॉपरली आपण रेग्युलरली विचार केला तर आपण त्यांच्याकडे जात नाही, ती बी आपल्याकडे येते. बरोबर आहे. म्हणजे नोबल गॅसेस सारखं आपलं बिहेवियर, हे बी कोणासोबत दुसऱ्या एलिमेंटसोबत पार्टिसिपेट होणार नाही, किंवा दुसरा एखादा एलिमेंट असेल तो सुद्धा यांच्यासोबत काय होणार नाही, पार्टिसिपेट होणार नाही केमिकल. बरोबर आहे. म्हणजे आपलं बिहेवियर कसं पाहिजे तर हॅलोजन सारखं पाहिजे. कसं, हॅलोजन जो आपला 17 ग्रुप आहे कशामध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबल जो पाहायचा आपल्याला 17वा गण, हे कसे असतात, चटकन रिॲक्ट होतात. जे सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट जे मी सुरुवातीला पाठीमागच्या पिरियडमध्ये सांगितलं की चटकन ते रिॲक्ट केले जातात, तशा प्रकारचं बिहेवियर म्हणून आपण तसं असावा. असो, परंतु नोबल गॅसेस देअर वॉज नो प्रिडिक्टेड, म्हणजे आपण रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियडिक टेबल. म्हणजे ओरिजिनल पिरियडिक टेबलमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर तिथे सुद्धा नोबल गॅसेस जे टाकली गेलेले ते आपण सिम्पली पाहायला मिळतात. तर इथं जर आपण जर पाहिलं नो प्लेस रिझर्व फॉर नोबल गॅस इन मेंडेलिव्ह ओरिजिनल पिरियडिक टेबल, इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. बट हावेवर वेन नोबल गॅसेस सच ॲज हिलियम, निऑन, आर्गॉन, जे आपण अशा प्रकारचे एलिमेंट म्हणतो, हिलियम, निऑन, आर्गॉन, हे काय येतो, एक प्रकारे नोबल गॅसेस निष्क्रिय ते. देन helium, neon and argon were discovered toward the end of the 19th century. 19व्या शतकामध्ये ते शोधले जायला. But Mendeleev created the zero group without disturbing the original. सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट हा शेवटचा म्हणूया आपण त्याला, की without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted for very well. म्हणजे त्यांनी जरी स्थान दिलं गेलं नसलं त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये, तरी सुद्धा जे नोबल गॅस जे असतील ते त्याला थोडीसुद्धा हालचाल, त्याच्या ज्या मूलद्रव्याची जी मांडणी केली गेलेली होती कोणी, त्या मेंडेलिव्हने, त्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये थोडी हालचाल न करता अगदी प्रॉपरली फिट झाली, की अनफिट नाही झाली, अगदी प्रॉपरली काय केले गेले, ते मूलद्रव्ये फिट बसले. हा सर्वात महत्त्वाचा त्याचा अजून एक काय म्हणूया आपण त्याला मेरिट म्हणूया, की त्यांनी भाकीत म्हणण्याऐवजी त्याला माहिती होतं की तो कोणते तरी मूलद्रव्य अशा प्रकारचे आहेत की ते रिॲक्ट केले जात नाही, परंतु ते 18व्या दशकामध्ये त्यांना त्यावेळेस ज्ञात नव्हते ते. परंतु फ्युचरमध्ये जसं की आपण ॲल्युमिनियमच्या बाबतीत पाहिलं, बोरॉनच्या बाबतीत सिलिकॉन, तर स्कॅन्डिंग गॅलियम जर्मेनियम त्याचं ॲटॉमिक मास प्रेडिक्ट केलं गेलं, पण ते ॲक्च्युअल तिथं बसले पण. असं म्हणूया आपण की इथं सुद्धा नोबल गॅसच्या बाबतीत तशाच प्रकार झाला, की जे तुम्ही जर हायड्रोजनशी जर बघितलं गेलं तर हायड्रोजनच्या शेजारी तुम्ही जर पिरियडिक टेबल जर पाहिला गेला कोणाचा, तर मेंडेलिव्हचा, त्याच्यामध्ये हायड्रोजनशी कोणताच नाही दुसरा,
मी तिथं सुद्धा शिकवताना पाठीमागच्या पिरियडमध्ये सांगितलं की शेजारी त्याच्या कोणता येऊ शकतो, हेलियम येऊ शकतो. त्याच्या शेजारी हायड्रोजनला अगदी काय केलं गेलं, त्यांनी अगदी वेगळं स्थान दिलं गेलं पहिल्याच गणामध्ये. पहिल्या गणामध्ये पहिल्या आवर्तनामध्ये जर पाहिलं गेलं आणि पहिल्या गणामध्ये पाहिलं गेलं तर फक्त एकच एलिमेंट पाहायला मिळतो, तो कोणता आहे तर हायड्रोजन. दुसरा कोणताही दिसत नाही, कारण त्याला शेजारी कोणता आला बरं हेलियम. कारण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पाहिलं गेलं तर ते आपल्याला कोणत्या गणामध्ये पाहायला मिळतात तर 18 ग्रुप्स. किती आहे 18. हे आपल्याला एक्झामला विचारलं तर माहीत असणं गरजेचं. त्यालाच तुम्ही काय म्हणता 0 ग्रुप. कोणते असतील तर तुमचे नोबल गॅसेस असतील मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. कारण त्यांना 0 का म्हटलं परत पुन्हा तर 0 म्हणजे ह्यांच्यात काहीच रिॲक्टिव्हिटी नसते, क्रियाशील नसतात, त्यामुळे शेवटी स्थान दिलं. 18वा गण असेल किंवा 0 गण असेल असं म्हणूया आपण. तर ओके स्टुडंट, तर आपले हे सर्व काय झाले गेले तर अगदी आपण मेरिट पाहिले गेले आजच्या पिरियडमध्ये. पण ते क्वेश्चन विचारला गेला आहे. तुम्हालाही माहिती की आपल्याला क्वेश्चनला पाहणं खूप गरजेचं ठरतं. यूज युअर डॅश पॉवर. तुम्हाला माहिती आहे की डॅश पॉवर म्हणजे काय, कोणती पॉवर तर ब्रेन पॉवर असेल तर तुम्ही ती सॉल्व्ह करू शकता, बरोबर आहे. आणि आपल्याला आहेच, कारण हे पाठीमागच्या बेसवरती किंवा आत्ताच्या अंडरस्टँडिंगवर थोड्याफार प्रमाणामध्ये काय केले असतात क्वेश्चन विचारले. तर आपण तो क्वेश्चन पाहूया. लुक ॲट इन युअर टेक्स्ट बुक. फर्स्टली क्लोरीन हॅज 2 आयसोटोप, क्लोरीन 35 and क्लोरीन 37. क्लोरीन 35 and क्लोरीन 37 हे आपल्याला माहिती. आयसोटोप्स. आता दुसरा एक मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं. आयसोटोप्स. व्हॉट इज मीन बाय आयसोटोप्स? समस्थानिक म्हणजे काय? क्वेश्चन सुरू करायच्या आधीच आपल्याला एक शब्द तिथं कोणता आलेला आहे की आयसोटोप्स. की ॲटॉमिक नंबर इज सेम बट ॲटॉमिक मास नंबर आर डिफरंट फॉर सेम ॲटम ऑफ एन. म्हणजे अणुअंक त्याचा सारखा असतो, बरोबर आहे. जसा क्लोरीनचा किती आहे 70. ॲटॉमिक नंबर इज सेम बट ॲटॉमिक मास नंबर आर डिफरंट 35 और 37. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की प्रोटॉन or neutron are the 2 subatomic particles present in nucleus of an atom. अणूच्या केंद्रकाच्या आतमध्ये 2 कण असतात, बरोबर आहे. म्हणजे प्रोटॉनची संख्या ही म्हणजे कुणाची असते, त्याच्या भोवती फिरणाऱ्या कुणाची इलेक्ट्रॉनची असते, बरोबर आहे. बट न्यूट्रॉन इज ॲटॉमिक मास. अणुवस्तुमानासाठी कुणाची P+N=A. म्हणजे संख्या कोणाची चेंज केली जाते न्यूट्रॉनची. म्हणजे इथं कोणाची संख्या बदलायला लागली न्यूट्रॉनची. म्हणजे त्यामुळे काय व्हायला लागतं अणुवस्तुमान काय व्हायला लागले बदलायला लागले एकाच मूलद्रव्याचं म्हणजे ह्याला म्हणूया आपण अणुवस्तुमान. ॲटॉमिक नंबर इज सेम बट ॲटॉमिक मास नंबर आर डिफरंट फॉर सेम ॲटम ऑफ एन एलिमेंट. त्याला आयसोटोप. क्वेश्चन काय विचारला तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जर ॲटॉमिक मासेस आर डिफरंट 35 and 37 रिस्पेक्टिव्हली बट दिअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. म्हणजे रासायनिक गुणधर्म सारखेच नाही. कारण केमिकल प्रॉपर्टीसाठी मी पाठीमागच्या पिरियडमध्ये सांगितलं की त्याच्या बाहेरच्या कक्षेतीलच इलेक्ट्रॉन निश्चित करतात. आणि मी आत्ताच सांगितलं की प्रोटॉनची संख्या हीच कोणाची असते, इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथे आपल्याला काय ती 17 म्हणजे ही काय व्हायला लागली केमिकल प्रॉपर्टीशी संबंधित झाली. परंतु ही जी 35 37 ही काय व्हायला लागली P+NC म्हणजे ॲटॉमिक मास. त्यामुळे आपल्याला बारकाईने लक्षात येणं गरजेचं आहे. ओके स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला एक्झॅक्टली लक्षात घ्या. केमिकल प्रॉपर्टी आर सेम फॉर डिफरंट आयसोटोप ऑफ एन एलिमेंट. हे जे आयसोटोप जरी वेगवेगळे असले तरी आणि मूलद्रव्य एकच आहे, परंतु त्यांचे काय अणुवस्तुमान वेगवेगळं आहे, परंतु रासायनिक गुणधर्म काय असणार त्यांचे दोघांचे सारखे. व्हेअर शुड दिस बी प्लेस इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल इन डिफरंट प्लेसेस ऑर इन सेम प्लेस. मग मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांचं जे स्थान आहे कोणाचं क्लोरीनचं 17 ॲटॉमिक नंबर. आपल्याला अणुअंक नाही, आपण कशानुसार करायला लागलो तर अणुवस्तुमानांकानुसार. कशानुसार करायला लागलो तर अणुवस्तुमानांकानुसार यांची मांडणी. कारण ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कारण मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकानुसार यांची अरेंज करतो, मांडणी करतो पिरियडिक टेबलमध्ये. मग इथं प्लेसमेंट या क्लोरीनची एकाच ठिकाणी देणं योग्य ठरेल का वेगवेगळ्या ठिकाणी. शुअरली आपल्या चटकन लक्षात येते काय डिफरंट प्लेसेस. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये काय करणं गरजेचं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काय करतो क्लोरीनचं वस्तुमान जे असेल अणुवस्तुमान ते वेगवेगळे. त्यामुळे आपल्याला क्लोरीन वेगवेगळ्या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजे ह्याच्याशी अनुसरूनच आपल्याला नेक्स्ट पॉईंट सुद्धा पाहिजे तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. याचं रिलेशन अजून पुढे नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा आयसोटोपच्या बाबतीत असेल किंवा आपल्या पाठीमागे सुद्धा झाले.
ओके स्टुडंट, तर आजच्या पिरियडमध्ये आपण काय पाहिलं तर मिनिट्सचं मेंडली पिरियडिक टेबल, त्याचे काही मुद्दे असतील टेक्स्टबुकनुसार आपण टेक्स्च्युअल पाहिले गेले आणि ते माहीत असणं गरजेचं आहे. ते कोणते ते परत पुन्हा व्हिडिओ पॉज करून पहा, नाही समजले तर अजून रिपीट करून पहा आणि पुस्तकातून सुद्धा तुमच्या टेक्स्टबुकमधून सुद्धा प्रॉपरली त्याचं रीड करा आणि समजून घ्या. बळच समजून घेऊ नका, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे, म्हणजे ते कायमस्वरूपी आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनात लक्षात असतात किंवा 2 or 3 मार्क्स 2 किंवा 3 मार्काला आपल्याला शुअरली विचारला जातो क्वेश्चन. हे सुद्धा तुम्ही पॉईंट नोट करा. इका बोरान, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन, त्याचे ॲक्च्युअल एलिमेंट कोणते, मूलद्रव्य, त्याचे सिम्बॉल्स असतील, हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने सुद्धा गरजेचे पडणार. ओके स्टुडंट, ते इथे आपण थांबूया. थँक्यू.